सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत शिक्षणशास्त्र महाविद्यालय यामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी आम्ही 102 अंतर्गत आपणासमोर एक पथनाट्य सादर करत आहोत. पथनाट्याचं नाव आहे मुलगी माणूस आहे. तर आता यातील प्रत्येक पात्र परिचय या ठिकाणी देतो. मी प्रशांत कळमकर, प्रथम वर्ष विद्यार्थी, या पथनाट्यामध्ये विक्रमचा मित्र आकाश आणि डॉक्टर या 2 भूमिका सादर करणार आहे. मी शुभम सुरेश निवेदक ही भूमिका सादर करणार आहे. नमस्कार, माझं नाव मनीषा कासकर. या पथनाट्यामध्ये मी प्रियाच्या आईचा रोल करत आहे. नमस्कार, मी तुषार मालेकर. या पथनाट्यामध्ये मी प्रियाच्या वडिलांची भूमिका साकार करणार. नमस्कार, मी प्रज्ञा लोटे. या पथनाट्यामध्ये मी प्रियाची भूमिका सादर करणार आहे. नमस्कार, मी वैभव आहे आणि मी या पथनाट्यामध्ये प्रियाच्या भावाची म्हणजे अजयची भूमिका साकारणार आहे. नमस्कार, मी साक्षी सोडले. मी या पथनाट्यामध्ये वैशाली म्हणजे प्रियाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. नमस्कार, मी परशुराम सोडले. या पथनाट्यात विक्रम या पात्राची भूमिका सादर करणार आहे. नमस्कार. तर आपण जगत असताना आपण आपल्या परिसरात म्हणजे आपले जे समाजामधील प्रगतिशील आहे, आपला समाज प्रगतिशील आहे असे आपण समजतो. तर काही घटक म्हणजे काही मुली समजा त्या समाजामध्ये आणखी सुद्धा घाबरतात, अशिक्षित आहे. समाजामध्ये आपण त्या मुलींची काही चूक नाही तरी पण त्या सहन करतात व मुलीच नाही त्यामध्ये शिक्षणाचा अभाव व ह्या सर्व गोष्टी आपण सादर करणार आहोत. तर प्रथम दृश्य घरातील वातावरण. अगं ऐकलं का? अजयच्या शिक्षणाच्या पैशाची सोय झालेली आहे. अजयच्या शिक्षणाची मात्र आता आपली काळजी मिटली. माझ्या शिक्षणाचं काय बाबा? मला पण पुढे शिकायचे. तुझ्या शिक्षणाचं मुलींनी एवढं शिकायचं नसतं. फक्त घर, संसार आणि स्वयंपाक एवढंच बास तुझ्यासाठी. आई सांग ना ग बाबांना, मला पण शिकायचंय, मोठं व्हायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. हो ग बाळा, तुझं बरोबर आहे. अजयच्या शिक्षणाबरोबर तुझाही विचार केला पाहिजे. पण मला वाटतं बाबांना पटवणं जरा कठीण आहे. तू सांग ना बाबांना. काय चाललंय हे तुमचं? मला तर हे पटत नाही. बाबा, मी मुलगी म्हणून माझं स्वप्न लहान का? गप्प बस, तू जास्त बोलू नकोस. बाबा, प्रिया काहीच चुकीचं बोलत नाही. कारण जसा मला शिक्षणाचा अधिकार आहे तसा प्रियालाही शिक्षणाचा अधिकार आहे. काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्या. तर आपण पाहिले कशा प्रकारे मुलीला घरामध्ये सुद्धा शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. तर आता दृश्य क्रमांक 2 पाहणार आहोत, शाळेतील परिसर. हाय, उद्या आपला रिझल्ट आहे ना, मला उद्या रिझल्टचं जरा टेन्शन आलं. खूप आहे, पुढे आपला रिझल्ट चांगलाच लागणार आहे. पण आपल्याला आपल्या पुढच्या ॲडमिशन पाहावं लागेल. हो ना, मला पण पाहावं लागेल बाबांना
विचारून बघू आता काय होतंय ते. ठीक आहे विचार तुझ्या बाबाला. पण मला तुला एक गोष्ट सांगायची. हो बोल ना. बरेच दिवस झाले मी पाहते तू विक्रम तुझा पाठलाग करतोय. तू जरा त्याच्यापासून सावध राहा. मी चुकीचं काहीच करत नाही. मी नाही घाबरणार त्याला. हे प्रिया ऐक ना, काय? मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत. अरे पण मला बोलायचं आहे तुझ्याशी. नाही. कोण तू? अरे मी तुझ्याच वर्गात राहतो, तुझ्याच वर्गात शिकतो आणि तू मला ओळखत नाही. तुला माझ्यावर हक्क गाजवण्याचा काहीच अधिकार नाही. खरंच का? हो. बरं, याचे परिणाम मी भोगायला आता तयार आहे. ठीक आहे. समाजामध्ये मुलीच्या नाकाराला आपण अपमान असं समजतो. तर त्या अपमानाचे आता काय परिणाम होतात हे आपण पाहू. दृश्य क्रमांक 3. आकाश, काय करतोस? नाराज दिसतोस तू. काय झालं? नाही रे, काही नाही रे. तरी पण तुझा चेहरा सांगतोय काहीतरी झालंय. नक्की काय झालं? काय सांगू तुला, या प्रियाला फक्त विचारायला गेलं तर तिने चक्क नकार दिला मला. मग त्यात काय झालं एवढं? आणि 4 चौकात नकार दिलाय. माझा अपमान झालाय तिथे. जाऊ दे रे, होत राहतात त्या गोष्टी. एवढ्या नाही मनावर घ्यायच्या. नाही नाही, हा अपमान मला सहन होत नाही. जाऊ दे रे, सोडून. नाही नाही, चल तू माझ्या बरोबर आता. पुढं जातो. तुला काय करायचंय? तुला म्हणतोय ना चल, तर चल. तर चल. काय झाले? वाचवा वाचवा कुणीतरी वाचवा मदत करा. तर अशा प्रकारे आपण या दृश्यामध्ये पाहिले की अपमानाचा परिणाम हा गुन्ह्यामध्ये कसा रूपांतरित झाला हे आपण पाहिले. तर आता दृश्य क्रमांक 4 आपण पाहणार आहोत हॉस्पिटल. अरे देवा, माझ्या बाळाला काय झालं? काही नाही झालं, शांत व्हा. एक ॲसिड हल्ला झाल्यामुळे त्याच्या शरीरावरती जखमा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या खूप असं शरीर विद्रूप झालेलं आहे. त्या शारीरिक जखमा आहेत त्या बऱ्या होतील, पण मानसिक जखमा खूप खोलवर रुजलेल्या आहेत. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला त्याला मानसिक आधार द्यावा लागेल. त्यात तरच ती त्यामधून बाहेर येईल. आई, माझं काही चुकलं नाही ना? नाही बाळा, तुझं काही चुकलं नाही. माझा काही दोष आहे का? नाही बाळा, तुझा काही दोष नाही. दोष हा समाजाचा आहे. ज्याने कोणी हे कृत्य केले त्याच्यासाठी पोलिसांमध्ये आपण जर तक्रार दिलेली आहे. त्यावर ते निर्णायक अशी कार्यकृती आणि प्रयत्न करतील. पण तरीही तुम्ही हिला व्यवस्थित आधार द्या, धीर द्या, जेणेकरून यातून त्या शारीरिक जखमा भरल्यानंतर मानसिक धक्क्यातूनही ती बाहेर येईल. आई बाबा, आज प्रियाचा निकाल लागला. त्यामध्ये प्रियाचा प्रथम क्रमांक आला आहे कॉलेजमध्ये. पाहिलं ना तुम्ही? पाहिलं ना तुम्ही? मी सांगितलं होतं ना तुम्हाला की पहिले आधीला जसं शिकवलं तसं प्रियालाही आपण शिकूया ना. हो, प्रियाला पण शिकूया. सॉरी प्रिया बाळा, मी समाजाच्या भीतीमुळे तुला समजून घेऊ शकलो नाही. परंतु तू सुद्धा शिक आणि भरपूर मोठी हो, शिक्षण घे. समाजाच्या देवी परंपरा यातून बाहेर निघून मुलीही खूप आजकाल शिकतात. त्यांनाही शिकवण्याचं महत्त्व आहे. आपल्या इथेही खूप मोठे सर्जन आहेत, त्या मुलीलाही आहे. बाबा, मला फक्त तुमचा विश्वास पाहिजे. ठीक आहे बाळा, मी सतत तुझ्या पाठीशी राहतो. मुलगा आणि मुलगी असा भेद समाजामध्ये कदाचित मान्य नसला किंवा समाजामध्ये आम्ही समाजाच्या भीतीने काही काम केले जात नाही,
मुलगा आणि मुलगी असा भेद मी आता इथून पुढे मानणार नाही. दोघांनाही सारखं शिक्षण द्यावं. माझा चेहरा बदलला पण माझी ओळख आहे. मी खूप शिकणार आणि खूप मोठी होणार. मुलींनाही समाजामध्ये सन्मान आणि समान शिक्षण हे मिळालेच पाहिजे, कारण मुलगी ही माणूस आहे आणि तीही शिकलीच पाहिजे. धन्यवाद.